सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. पुन्हा एक वार या डिजिटल WIU शाबास शाळेच्या धड्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. माझं नाव पास्टर सुमित बोरगे आणि आज आपल्या संग जे जुडले गेलेले आहेत त्या पालकांचा परिचय मी करून देत आहे. माझ्या उजव्या हाताला पास्टर अरुण जगताप हे आहेत. माझ्याकडे दहावा धड्याचा जो मथळा आहे, सोमवारचा मथळा माझ्याकडे आहे, ते म्हणजे नोहाची सुवार्ता. तसंच त्यांच्या उजव्या हाताला शेजारी बसलेले पास्टर नंदकुमार करांडे आहेत. सर्वांना सलाम. माझ्याकडे मंगळवार आणि बुधवारचे 2 सत्र आहेत आणि त्याचा मथळा आहे बवाज एक सोडवणूक करणारा म्हणून, आणि बुधवारचा मथळा आहे हामान आणि सैतान. तसंच त्यांच्या उजव्या हाताला शेजारी बसलेले पास्टर नंदू खाजेकर आहेत. सलाम. माझ्याकडे गुरुवारचा मथळा आहे द्वितीय आगमनापूर्वीचा न्यायनिवाडा आणि शुक्रवारविषयी अधिक विचार. आजच्या धड्याच्या सत्राकडे जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया आणि मी विनंती करतो पास्टर नंदू खाजेकर यांना का ते आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील. प्रार्थना करूया. सर्व समर्थ देवा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो आणि तुझे आभार मानतो की या शब्दाती पुन्हा एकदा आम्हाला एकत्रित केलंस आणि तुझ्या वचनातून आम्ही शिकत असताना जो धडा आज आम्ही हाताळणार आहोत त्यामध्ये तू आम्हाला सहाय्य पुरव आणि जे काही या धड्यामधलं मर्म आहे ते समजण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य कर. आमच्याबरोबर जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील तू आशीर्वादित कर. पुढील वेळ तुझ्या स्वाधीन करून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून तू आहे. आमेन. आजचा धडा क्रमांक 10 आहे आणि आपण ह्या तिमाहीमध्ये शिकत आहोत अलंकारिक अप्रत्यक्ष उच्चार आणि प्रतिकात्मक चिन्ह, सांकेतिक भाषा आणि बायबल भविष्यवाणीचा अभ्यास कसा करावा. ह्या तिमाहीमध्ये आपण बघत आलेलो असताना वेगवेगळे पैलू आपण बायबल भविष्यवाणीचा पाहिलेला आहे आणि समजून घेतलेला आहे का कुठले मुद्दे आपण आपल्या बायबल भविष्यवाणीच्या अभ्यासामध्ये समाविष्ट करावे आणि कशा प्रकारे तो अभ्यास करण्यात यावा. आज त्यापैकी एक नवीन पैलू आपण घेऊन येणार आहोत आणि जे वाक्य आपल्याला आजच्या सुवर्ण वचनामध्ये सापडतं. धडाचं शीर्षक आहे कोणावर शेवट आला आहे आणि सुवर्ण वचन 1 कोरिंथीकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 11 आणि 12. पावलाचे 1 कोरिंथीकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 11 ते 12 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यास घडल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. पाऊल या वचनांमध्ये आम्हाला इस्रायल लोकांचा अनुभव सांगत आहे. इस्रायल लोकांच्या संगती जो अनुभव त्यांना आला तो अनुभव आपल्याला दाखल्याच्या स्वरूपात आहे, ज्या आपल्यावर ह्या जगाचा किंवा युगाचा शेवट आलेला आहे. ठीक आहे. आपण इस्रायलाच्या अनुभवातून शिकणं गरजेचं आहे ख्रिस्ती मंडळी या नात्याने. इस्रायल राज्याची स्थापना आणि इस्रायल राज्याला देवाने पाचारण केलं होतं का जगासाठी प्रकाश बनण्यासाठी, परंतु ते अपयशी ठरले. त्यांनी देवाची आज्ञा अवमानली, ते मूर्तीपूजाच्या नादास लागले आणि अशा प्रकारे ते पापात गेले आणि देवाचा हेतू इस्रायल राज्यातर्फे पूर्ण होऊ शकला नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला दाखल्या रूपासारख्या काय झालेल्या आहेत, मांडून ठेवण्यात आलेत किंवा लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. आज आपण म्हणतो की आपण जगाच्या इतिहासाच्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना संपूर्ण शास्त्र हे देवाच्या लोकांच्या वृत्तांताने काय झालेलं आहे, भरलेलं आहे आणि हे वृत्त आपल्याला शेवटच्या काळच्या चिन्हांचे निर्देश करत आहेत का कशा घडामोडी ह्या शेवटच्या काळामध्ये होणार आहेत. आणि देवाने ह्याची रचना अशा पद्धतीने केलेली आहे का कुणाच्याही सतत विवेक बुद्धीचे वैयक्तिक स्वातंत्र्याचे देवाने उल्लंघन केलेले नाहीत. आणि गमतीची गोष्ट, मजेदार गोष्ट ही आहे का परमेश्वराने त्याच्या दूरदर्शीपणाने किंवा त्याच्या दूरदृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रारंभीच कळवलेल्या आहेत, सुरुवातीलाच कळवलेल्या आहेत, यासाठी की आपला विश्वास त्याच्यावर बसण्यासाठी. नवीन कराराच्या काही परिच्छेदांमध्ये आणि
नवीन कराच्या पुस्तकांमध्ये आम्हाला पाहायला भेटतं का नवीन कराचे लेखक ज्या वेळेस शेवटच्या काळाविषयी लिहितात, होणाऱ्या घडामोडी लिहितात, आम्हाला पाहायला भेटतात का ते जुन्या कराच्या उदाहरणातून आम्हाला सांगत आहेत. जसं की मत्तई 24 मध्ये आम्हाला मत्तई सांगत आहे की येशूचं म्हणजे देवाच्या पुत्राचं येणं नोहाच्या काळासारखं होईल. म्हणजे अशा घडामोडी आपल्याला पाहायला भेटत आहे. मग सदोम आणि गमोराचं उदाहरण आपल्याला नवीन करारामध्ये आढळून मिळतं. आणि पुढील काही आठवड्यांमध्ये, उर्वरित आठवड्यांमध्ये आपण आपला दृष्टिक्षेप येणाऱ्या घडामोडींवर आणि शेवटच्या काळावर टाकणार आहोत. रविवारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे कोकऱ्याचा क्रोध. प्रगटीकरण 6व्या अध्यायामध्ये 12 आणि 17 वचनामध्ये आपण जर वाचलं प्रियांनो, तर आपल्याला हरवलेल्या म्हणजे तारण न पावलेल्या लोकांचा अनुभव पाहायला भेटतो. आता ह्यामध्ये तारण न पावलेले लोकांचा जर विचार केला तर सर्वसाधारण मनुष्याच्या बुद्धीला असा विचार पडतो का कदाचित ते देवाला ओळखत नाहीत किंवा ते येशूला ओळखत नाहीत. परंतु आम्ही जर तो अध्याय जवळून बारकाईने जर पाहिला तर ते जे हरवलेले लोक आहेत किंवा नाश पावलेल्यांचा जो आक्रोश आहे, तो आक्रोश हे काय असं म्हणत नाहीये किंवा ह्या पाठीमागं कोण आहे असा त्यांचा आक्रोश नाही. तर उलट पक्षी ते काय म्हणतायत की येशूचा कोकरा, येशू हा कोकरा म्हणजे ते जाणत आहेत काय येशू म्हणून असा कोणतरी कोकरा आहे. त्याच्यानंतर कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे हे देखील ते जाणून आहेत. म्हणजे किती मोठी ही शोकांतिका आहे का ही नाश पावलेले लोक येशूला जाणतायत, येशूला काय करतायत, ओळखतायत आणि त्यांची स्थिती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. आणि इतिहासामध्ये हे पहिलीच वेळेस घडणार नाही, तर नोहाच्या काळात देखील घडले होते. नोहाच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती देवाला ओळखत होता, नव्हता असा कोणी देवाला ओळखत नाही अशातला भाग नव्हता. परंतु पापाचं प्रमाण इतकं वाढलं होतं का देवाला जलप्रलयाने पृथ्वीचा नाश करावा असा निर्णय देवाने घेतला असताना नोहाने 120 वर्ष त्याच्या काळातील लोकांना चेतवण्या देत गेला. म्हणजे पुरेसा काळ दिला. नोहाच्या काळाचा जलप्रलय हा आश्चर्य देणारा नव्हता, तर त्याविषयी नोहाने संदेश दिला होता की जलप्रलय येणार आहे, तुम्ही तारवत या. जलप्रलय येणार आहे, तुम्ही पश्चाताप करा. जलप्रलय येणार आहे, जलाने देव नाश करणार आहे असा संदेश नोहा देत गेला. तसंच येशूचं येणं जे विश्वासू आहेत, जे आपण विश्वास ठेवतोय वचनावर, त्यांच्यासाठी आश्चर्यकारक नसणार आहे. परंतु जे नाश पावत आहे अशा जगासाठी येशूचं येणं नोहाच्या काळातील जलप्रलयाप्रमाणे असणार आहे आणि ते एक आश्चर्याचं असणार आहे. आणि त्यावेळेस ते म्हणणार आहेत की आम्हाला या परात्पर देवाच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी आहो डोंगरांनो तुम्ही आमच्यावर काय करा, पडा. म्हणजे देवालाच ओळखणारे लोकांची ही फार मोठी शोकांतिका असणार आहे का ते नाश पावत चाललेल्या जगामध्ये काय करत आहेत, जगत आहेत. आणि हा अनुभव पहिलाच नाही, तर हा मागे देखील घडलेला आहे. नोहाच्या काळाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की नोहाच्या काळामध्ये संदेश देऊन सुद्धा लोकांनी त्या चेतवणीचा स्वीकार केलेला नाही. आणि आज आपल्या मंडळीच्या द्वारे जगाला हाच संदेश पोहोचवला जात आहे का येशू येताना जगाचा नाश होणार आहे, पश्चाताप करा आणि येशूचा काय करा, स्वीकार करा, नाही का. आणि आज कितीतरी लोक चर्चमध्ये आहेत पण चर्चमध्येच हरवलेले आहेत, नाही का. आणि आपल्याला गोष्टीमध्ये जर मत्तईचा एक दाखला जर आठवत असेल तर आपल्याला पाहायला भेटतं का एका बाईकडे 10 नाणी होते आणि तिचं नाणं ते घरात हरवलं होतं. नाणं होतं घरातच पण ते हरवलं घरातच. त्याच जर दाखल्याचा अर्थ काढला तर बरेच जण आज चर्चमध्ये आहेत पण चर्चमध्येच हरवलेले आहेत आणि ते कदाचित त्या नाशाला सहभागी होणार आहेत. आणि म्हणून आपण ते 2 पेत्र याचा 3रा अध्याय 3:4 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं का थट्टेखोर लोक शेवटच्या काळामध्ये येतील आणि ते म्हणतील की कुठे त्याचं येण्याचं वचन, नाही का. परंतु आपल्याकडं खंबीर आणि दृढ ज्याच्यावर आपण भाव आणि विश्वासाचा पाया रचू शकतो असं वचन आहे, जिथं प्रगटीकरणाच्या पुस्तकात म्हणलेलं आहे का येशू म्हणत आहे पहा मी लवकर येत आहे.
आणि जर त्याच्या येण्याला विलंब होत असेल तर सैतान आपल्या त्या विश्वासाची परीक्षा पाहत असताना आपण खंबीरतेने देवाच्या कधीच न बदलणाऱ्या वचनावर दृढ राहून खंबीर होणं फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या अनुभवामध्ये येशूचे दुसरे येणे किंवा काही बाबतीत तिसरे येणे हे मरणानंतर एका क्षणापेक्षा अधिक नाही. आणि आपणास ठाऊक आहे की जीवन किती लवकर सरते. विलंब हा दृष्टिकोन आम्हास याची हाताळणी करण्यास मदत करतो. बरोबर आहे. आपल्याला वाटतं का फार विलंब झालेला आहे, येशूला येण्यास फार विलंब होत आहे, पण अशाच वेळेस आपण देवाच्या वचनावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. जर तो म्हणलाय का मी येणार आहे तर तो निश्चितच येणार आहे. आणि दानिएलाने केलेल्या भविष्यवाणी हा आपल्याला फार मोठा पुरावा आहे का देव त्याच्या वचनाविषयी कधीच विलंब करत नाही. तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या विचाराने आपण सोमवारच्या सत्राकडे जाऊया आणि यावेळेस आपल्याला पास्टर जगताप सोमवारच्या सत्रामध्ये चालवतील. हा, धन्यवाद पास्टर सुमित. सुंदर तुम्ही शाबात आणि रविवारचा मुद्दा या ठिकाणी प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे आणि त्याला आम्ही पूर्णतः सहमती आहोत. आणि सोमवारचा जो मुद्दा आहे तो आहे नोहाची सुवार्ता. आता पेत्र आम्हाला आठवण करून देतो की पुष्कळ लोक ख्रिस्ताचे येण्यासाठी तयार नसतील. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये तो म्हणतो की तयार नसतील म्हणजे ते हेतू पुरस्पर तयार नसतील, बरोबर, बुद्धी परस्पर. कारण का की हे असं अनेक वेळेस घडलेलं आहे. होय. आता तुम्ही मुद्दा मांडला की नोहा जवळजवळ 120 वर्ष सांगत होता की जलप्रलय येणार आहे, जलप्रलय येणार आहे, पाण्याने जगाचा नाश होणार आहे. परंतु लोक त्याची थट्टा करत होते, त्याला लोक हिणवत होते, लोक त्याला छळवत होते, लोक त्याला वेडा म्हणत होते. आजही तसंच परिस्थिती आहे की पेत्र आम्हाला तीच आठवण करून देत आहे की ख्रिस्ताच्या येण्यासाठी आजही लोक तयार नाहीत. त्याच्या काळातही नव्हती, आजही नाही. आणि जलप्रलयाच्या वेळेस काय घडलेलं आहे की आज जरी जगाला महापुराची सामुदायिक आठवण आहे, नोहाची गोष्ट ही आज कदाचित बरेच लोक चेष्टेचा विषय घेतात, बरोबर, कुणी तिला निंदेचा विषय म्हणतात आणि कधी कधी लोक ते दंतकथा म्हणून संबोधतात तिला. परंतु ते सत्य आहे. पवित्र शास्त्रातील एकही वचन असत्य असं नाही. तर ते सत्य गोष्ट आहे. आणि नोहा त्या काळामध्ये जवळजवळ 120 वर्ष लोकांना स्पष्ट सांगत होता की बाबांनो पश्चाताप करा, पश्चाताप करा. परंतु जगाने पश्चाताप केलेला नाही. अगदी आज आम्ही प्रेनो नोहाच्या काळाप्रमाणे आज आम्ही जगामध्ये वावरत आहोत. आज आम्ही जसं नोहा जगाला सांगत होता की जगाचा न्याय होणार आहे, जगाचा नाश होणार आहे, तसं ॲडव्हेंटिस्ट मंडळी, अवशिष्ट मंडळी म्हणून जी उदयास आलेली आहे, ॲडव्हेंटिस्ट मंडळी आज प्रत्येक चर्च, प्रत्येक पालक, प्रत्येक सुवार्तिक, प्रत्येक संदेष्टा जगाला हे सांगत आहे, पहिल्या देवदूताचा संदेश सांगत आहे की बाबांनो पश्चाताप करा, देवाकडे वळा, कारण न्याय निवाडा करण्याची घटिका येणार आहे, आलेली आहे आणि चालू आहे. 1844 पासून ती चालूही झालेली आहे. परंतु आजही लोक, पास्टर सुमितनं आता सांगितलं की चर्चमध्ये आहेत, पण चर्चमध्ये ते हरवलेले आहेत. आणि ते खरं आहे, सत्य आहे. लोक फक्त एक दाखवण्यापुरतं किंवा शाबात पाळावा म्हणून येतात, परंतु गांभीर्य मात्र आजही लोकांना नाही. जसं की नोहाच्या काळामध्ये लोकांना गांभीर्य नव्हतं, तसं आजही लोक धड्याचा बारकाईने अभ्यास करत नाहीत आणि पवित्र शास्त्राचा बारकाईने अभ्यास करत नाहीत. एक शतकापर्यंत नोहाने संदेश दिला प्रियांनो, आणि संदेश एका शतकापर्यंत संदेश दिला होतो, त्याच्यासाठी काहीही दाखवू शकला नाही. परंतु त्याचे कुटुंब तारवात गेले. जर नोहा आधुनिक सुवार्तिक असता तर आपण त्याच्यावर अपयशी असा शिक्का मारून बाजूला झाला असतो. बरोबर. आजही लोक पालकांना तोच शिक्का मारतात की हे आम्ही ऐकत आहोत. पालक सांगत आहे की बाबांनो पश्चाताप करा, देवाची न्यायनिवाडा करण्याची घटिका आलेली आहे. आपण देवदूताचा संदेश पहिल्या देवदूताचा देतो, दुसऱ्या देवदूताचा देतो आणि तिसऱ्या देवदूताचा संदेश आपण जगापर्यंत पोहोचवतो. पण आजही लोक तेच सांगत आहेत जे नोहाच्या काळामध्ये लोक बोलत आहे. जे निनिवेच्या लोकांनी जसा पश्चाताप केला तशी आपली देवाची इच्छा आहे की आजच्या युगातील लोकांनी पश्चाताप करावा. परंतु दुर्दैव असं आहे की आजही लोक देवाकडे पाहिजे त्या परिस्थितीमध्ये
वळलेले नाहीत प्रियांनो. आज जगाची लोकसंख्या जवळजवळ 750 कोटी आहे. तर 750 कोटीमधून आज अवशिष्ट लोकांची संख्या किती आहे? 20 कोटी. 20 कोटी लोकसंख्या आहे. म्हणजे काहीतरी पॉईंटमध्ये लोकांनी तीन देवदूत संदेश स्वीकारलेला आहे. म्हणजे आजही लोक देवापासून दूर भटकलेले आहेत. एलेन जी व्हाईट महाभयंकर संघर्ष याचं पुस्तक पान नंबर 438 मध्ये म्हणतात की जे तयार होते ते त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीसाठी आत गेले आणि दरवाजा बंद झाला. आम्हा तारणाऱ्याच्या अंतिम सेवेद्वारे खाली नेण्यात आले. अशा समयाकडे जेव्हा मनुष्याच्या तारणाचे महान कार्य पूर्ण करण्यात येईल. म्हणजे एलेन जी व्हाईट आम्हाला सांगते की ज्याप्रमाणे जे तयार होते ते मेजवानीमध्ये जाऊन बसले, तसं आम्हाला तयार व्हायचं आहे. कारण मत्तयाचा 25वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की ती एक आरुळ येणार आहे, हाक येणार आहे आणि ती मध्यरात्रीची हाक असणार आहे. आणि ती हाक आहे, पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. अशी हाक आम्हाला एक दिवस येणार आहे, त्यावेळेस आमच्याकडे वेळ नसणार आहे. म्हणून प्रियांनो, आज मला या ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे तुम्हाला सांगू इच्छितो मी की हा देवदूताचा संदेश आहे, जो पहिल्या देवदूताचा संदेश आहे, दुसऱ्या देवदूतांचा संदेश आहे, तिसऱ्या देवदूताचा संदेश आहे. हा स्वीकारा, पश्चाताप करा, कारण एक दिवस येशू ख्रिस्त येणार आहे आणि आल्यानंतर मात्र आपला न्याय होऊन चुकलेला असणार आहे. आणि म्हणून देवबाप तुम्हाला सर्व समजण्यासाठी सहाय्य करू आणि मदत करू. आमेन. धन्यवाद पास्टर. सुंदरसा मथळ्यावर तुम्ही हा प्रकाश टाकलेला आहे की या शेवटच्या काळामध्ये आपण जगत असताना फार मार्मिक आणि गांभीर्यपूर्ण असणं गरजेचं आहे. या विचाराने आपण पुढच्या सत्रांमध्ये जात आहोत आणि पास्टर करांडे आपल्याला पुढच्या सत्रांमध्ये चालवतील, मंगळवार आणि बुधवार या सत्रामध्ये. धन्यवाद सुमित साहेब आणि जगताप साहेब. फार सुंदररित्या तुम्ही प्रत्येक सत्रावर प्रकाश टाकलेला आहे. आणि आज 3 जून मंगळवारचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सदोम आणि गमोरो याची गोष्ट. आणि या मथळ्यावर जर विचार करायचा झाला तर बऱ्याच लोकांना संदेशातून आणि वाचनातून कळालेलं आहे की सदोम आणि गमोरो या देशाचा नाश झालेला आहे. तर हा नाश काय आहे तर आपल्यासमोर एक चेतावणी आहे, एक नोटीस आहे आणि एक ताकीद आहे आणि एक उदाहरण आहे. जुन्या करारातील गोष्टीला जर दुसरी किल्ली आहे असं म्हटलेलं आहे. याविषयी पेत्र थेट उल्लेख करतो जेव्हा तो शेवटल्या दिवसातील घटकांचे वर्णन करतो. आता हे जे वर्णन आहे किंवा हे स्पष्टीकरण आहे ते सदोम गमोराचा जो विचार आहे तो आपल्यासमोर पुन्हा एक वार या गोष्टी स्वरूपानं मांडण्याचा जो महत्त्वाचं कारण आहे ते जर लक्षात घेतलं तर विचारात आपण घेऊया की प्रत्येक दिवशी आपण पाहत आहोत की देवाने आद्यसूचना दिलेल्या आहेत. देवाने अगोदरच तुम्हाला कळवलेलं आहे. देवाने असं अचानक कोणता हल्ला किंवा कोणती जोखम तुमच्यावर आणलेली नाही, तर अगोदरच तुम्हाला परमेश्वराने सूचित सूचना दिलेली आहे. किंबहुना त्यासाठी कृपा वाढवलेली आहे, वेळ दिलेला आहे. अगोदरच त्यांना सदोम आणि गमोरातील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळालेली होती. आणि मग हे जेव्हा या ठिकाणी आपण पाहत आहोत की दुसरे पेत्रचा 2 अध्याय आणि 4 ते 11 वचनात जर वाचलं, यहुदा 5:8 आणि एहेजकेल 16:46-50 जर वचन वाचलं तर यामध्ये सविस्तर माहितीची नोंद घेतली गेली पाहिजे. कोणती नैतिक स्थिती होती की हे जग या नगरांना नाशाकडे घेऊन गेलेलं आहे. आता नैतिक स्थिती याचा अर्थ देवाला न आवडणाऱ्या सर्व गोष्टी जेव्हा घडतात, जेव्हा आपल्या मताप्रमाणे स्वयंभू किंवा लोभी माणूस जीवन जगतो आणि देवाच्या निर्मितीला आणि देवाला ते मान्य होत नाही, तेव्हा अशा प्रकारची सूचना येते. आज आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळात जर आपण असतो तर कदाचित आम्ही नोहाच्या काळात जसं ऐकलं नाही, सदोमाच्या गमोरात सुद्धा ऐकलं नाही, तशाच प्रकारची आज आमची अवस्था असते. पण देवाने एवढी मोठी कृपा वाढवलेली आहे की आज या धड्याच्या द्वारे आम्हाला परत सूचना दिली जात आहे. या धड्याच्या द्वारे परत सूचना दिली जात आहे की सदोमासारखं आणि गमोरासारखं अग्नीने नाश पावण्याची वेळ आलेली. बरोबर. आणि म्हणून आपण सावध झालं पाहिजे किंवा हे सिरियसली घेतलं पाहिजे, अगदी गांभीर्याने विचार केला पाहिजे. जसं की सुमित साहेबांनी आपल्या सत्रात सांगितलं की आपले चर्चचे लोक चर्चमध्येच हरवलेले आहेत.
त्याच्यावर दुजोरा म्हणून, एक अनुमोदन म्हणून परत एकदा तीच बाब जगताप साहेबांनी देखील सांगितलेली आहे. आज मी देखील तेच सांगू इच्छित आहे की हरवलेले जे लोक आहेत ते स्वतःच्या विचारात हरवलेत. स्वतः देवाकडे वळण्याचा जो विचार आहे त्यामध्ये ते कचुराईपणा करत आहेत, किंबहुना ते इग्नोर करत आहेत आणि देवाचं येणं अगदी नजदीक झालेलं आहे. आणि म्हणून ही चेतावणी फार फार महत्त्वाची आहे. शास्त्रात असं म्हटलेलं आहे किंवा लेखक या क्वार्टरलीच्या द्वारे, या धड्याच्या द्वारे तुम्हाला संबोधित करत आहे, शेवटल्या दिवसातील या ग्रहावरील लोकांना सदोम आणि गमोरा यांच्या वृत्तांताबद्दल इशारा देण्यात आला, जो स्पष्ट होता. शेवटी दुष्टांचा देखील अग्नीने नाश होणार आहे. जसे अगदी स्पष्टपणे प्रकटीकरण 20व्या अध्यायामध्ये वर्णन केलं गेलं आहे, पाप ठळकपणे फसवणूक करणारे आहे. आणि कसं फसवणूक करतं त्याचं उत्तम उदाहरण, आणि त्यात ते आमच्या हृदयाच्या स्थितीला आंधळे करते. म्हणजे जी संवेदना आहे, जे चांगुलपण आहे, जी धार्मिकता आहे, जो विश्वास आहे, त्याचं खच्चीकरण होते. जाऊ दे आजचं उद्या. आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलतो आणि जी स्थिती अनुसरायला पाहिजे, ज्या स्थितीला आपण सामोरं जायला पाहिजे, किंवा सदोमा गमोराचा नाश झाला तसं अचानक याही जगामध्ये आमची ही संधी नाशाकडे आम्हाला कदाचित घेऊन जाईल. म्हणून आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे. शास्त्र म्हणतं, देव बोलतो की त्याने आपल्या राष्ट्रावर किती प्रीतीचा वर्षाव केला आहे. आणि ह्या प्रीतीचा जर अवलंब आपण नाही केला तर कदाचित तुम्हाला आणि मला नोहाच्या काळाची स्थिती आणि सदोम गमोराची स्थिती आठवायला भाग पडणार आहे. एचकेल 16:47 मध्ये म्हटलेलं आहे, त्याच वेळी त्याला राष्ट्राला इशारा द्यावायचा आहे की त्याने तेच पाप केले नाही. म्हणजे आपण देखील पुन्हा तीच पाप करायला नाही पाहिजे. आपण नेहमी संदेशातून बोलतो की नोहाच्या काळात जसं होतं तसं सध्याच्या काळात आहे. ते लग्न करून घेत होते, देत होते, तसंच आपणही लग्न करून घेत आहोत आणि देत आहोत. त्या काळात भ्रष्टाई आणि दुष्टाई होती, आताही भ्रष्टाई आणि दुष्टाई आहे. किंबहुना या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, खरे पाहिले असता ते सदोमापेक्षाही अधिक दुष्ट झाले आहेत. म्हणजे सध्याचा जो काळ आहे, आधुनिक जरी काळ असला तरी देखील दुष्टाई देखील त्या प्रमाणात, त्या पटीत वाढत राहिली. बरोबर आहे. त्या प्रमाणात त्या पटीत ती दुष्टाई वाढत राहिलेली आहे. म्हणून देवाचं वचन एचकेल 16:41 मध्ये म्हणतं की इस्रायल लोक सिंदळकी करत आहेत. आणि ही सिंदळकी काय आहे, ते देवाच्या विरोधातली आहे. देवाच्या नावाला कलंक लावणारी आहे. त्याचं नाव मुखाने घेत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण आपल्या वागण्याद्वारे, बोलण्याद्वारे, आचरणाद्वारे, विचाराद्वारे देवाच्या पवित्र वचनाची सिंदळकी तर करत नाही ना. आणि म्हणून हा विचार आज आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आध्यात्मिक व्यभिचार होत आहे. आध्यात्मिक व्यभिचार याचा अर्थ इकडं मुखाने शिकवलं जातं एक आणि प्रत्यक्षात वेगळं. म्हणजे मी जर प्रीतीविषयी शिकवत आहे आणि मी प्रीती करत नाही तर ही आध्यात्मिक सिंदळकी आहे. त्याचबरोबर पवित्र शास्त्रात आम्हाला हे देखील सांगण्यात आलेलं आहे, सूचित करण्यात आलेलं आहे की जे काही नवे नव्हते केवळ प्राचीन इस्रायलाबरोबरच नव्हे तर सर्व मानव जातीबरोबर. रोम 1:18-32 मध्ये पौल मानवी दुष्टाईची मोठी यादी देत आहे. आता मानवाची यादी तर माणसाला माहीत आहे, परंतु त्याला आठवण करून देणं गरजेचं आहे. त्याची दुष्टाई आहे, त्याची यादी आहे, खूप मोठी यादी आहे. म्हणजे ही गोष्ट दुष्टाईत येत नाही असं मनुष्य म्हणू शकत नाही. म्हणजे त्याची यादी एवढ्यासाठी दिली गेलेली आहे की मनुष्याच्या स्वभावामध्ये जे पैलू आहेत, जे त्याचे गुणधर्म आहेत, जे सद्गुण ऐवजी दुर्गुण निर्माण झालेले आहेत, ही मनुष्याची वाईटाची यादी आहे. आणि या यादीमुळे कदाचित तुम्हाला आणि मला सदोम गमोरासारखा किंवा नोहाच्या काळासारखा प्रसंग ओढवू शकतो. आपल्या प्रसंगाला जर आपण जागे नाही झालो तर ही पौलाने दिलेली रोमकराच्या पत्रामधली मोठी यादी पुन्हा पुन्हा वाचली. आपण मनन चांगल्या गोष्टीचं करतो, चिंतन चांगल्या गोष्टीचं करतो, वचन देखील चांगल्या गोष्टी आम्ही वाचतो. कदाचित आमच्या घरामध्ये ज्या काही वचनाच्या पाट्या आहेत त्या चांगल्या वचनाच्या पाट्या आहेत, परंतु वाईट वचनाची पाटी आम्ही घरात लावली आहे का? त्याच्याकडे आम्ही उंगली निर्देश करून ते माझ्यात नसावं यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे का? हे पाहणं सध्याच्या आधुनिक जगासाठी खूप महत्त्वाचं चॅलेंज आहे. हे आव्हान आहे. आणि म्हणून चांगल्या गोष्टीकडे पाहतो आणि आम्ही फक्त मान हलवतो आणि आम्हीच स्वतः विसरतो. म्हणून माझ्या प्रियानो, आज या मथळ्याद्वारे सदोम आणि गमोराची गोष्ट सांगण्याद्वारे मला आज या धड्यामध्ये हे सूचित करायचं आहे की तुम्ही आणि मी वाईटाची यादी माझ्यामध्ये आहे का
हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि यामध्ये अडकून न राहता देवाचा इशारा लवकरात लवकर स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर मी बुधवारच्या जो मतळ आहे, सर्व पृथ्वीचा न्यायाधीश, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मतळ आहे त्याविषयी मी आज तुमचं सर्वांचं लक्ष केंद्रित करत आहे. सदोमाचा नाश होण्यापूर्वी एक उत्सुकता वाढवणारी गोष्ट आहे जी ममरेच्या पाठावर घडते. देव 2 देवदूतांबरोबर अब्राहामास भेटतो आणि हे देवदूत यांना अब्राहम ओळखतो आणि त्यांना पाचारण करतो घरामध्ये जेवणासाठी. माझ्या प्रियानो, तुमच्या आणि माझ्या असं कधी लक्षात आलंय का की अनोळखी 2 माणसं येत आहेत आणि ते देवाचे सेवक आहेत आणि त्यांच्याकडे काहीतरी माझ्यासाठी चांगली बातमी असणार आहे, आणि मग आपण त्यांना कधी सालस मनोवतीनं सलाम करून आपण त्यांना जेवायला आमंत्रित केलं आहे का? आम्ही एखादा सेवक येत असेल तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी लगेच बाहेर येत नाहीत, तर आपण लगेच काय ना काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. पण या पृथ्वीचा न्यायाधीश प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येणाऱ्या विचाराचा देखील तो मालक आहे आणि त्याच्यावर देखील न्याय आमचा होणार आहे. आणि म्हणून शास्त्र आम्हाला या ठिकाणी म्हणतं की अब्राहम आणि सारा यास अभिवचन देतो की त्यांना पुत्र होईल जो मसीहाकडे घेऊन जाईल, आणि तो येशू होय. अब्राहमाच्या वंशावळीतून आला. गलातीकरासपत्र 3:16 बरोबर त्याची तुलना जर तुम्ही केली तर नंतर ही गोष्ट अचानकपणे पठारावरती दुष्ट नगराकडे वळते. आता ही गोष्ट आपण लक्षात घेऊया की तेच 2 देवदूत अब्राहमाकडे आले, त्यांनी त्याला इशारा केला, त्यांना चांगली बातमी दिली, चांगली गोष्ट दिली. तसेच 2 देवदूत सदोम गमोराकडे देखील आले होते. पण त्यावेळेला त्यांचा आदरातिथ्य पाहुणचार झाला का? नाही. तर उलट त्या बाबतीत असणारी जी सूचना आहे त्यांनी गैर मानलेली आहे आणि म्हणूनच हा नाश त्यांच्यावर ओढवलेला आहे. आणि मग यावेळेला असा प्रश्न पडतो की देवाने आम्हाला स्पष्टीकरण द्यावे हे बंधनकारक नसताना देव ही सूचना आपल्याला का देतो? अगोदरच मी तुमचा नाश करणार आहे, 40 दिवस 40 रात्री पाऊस पडणार आहे, इथं अग्निगंधक येणार आहे, अशी सूचना द्यायचं काही कारण नाही आहे देवाला. पण देव ही सूचना का देतो? ते आमोसाच्या पुस्तकात 3रा अध्याय आणि 7व्या वचनात म्हटल्याप्रमाणे संदेष्ट आणि सेवक याला कळवल्यापासून परमेश्वर या जगात काही करत नाही. याचा अर्थ त्याचे पवित्र प्रेम जे आहे, जी प्रीती आहे, ती आपल्याला नेहमी सावरून धरते आणि वाईट घटना घडण्यापासून आम्हाला सावधगिरीचा इशारा देते. सदोम आणि गमोरा याचा नाश करण्यापूर्वी तो घोषणा करतो की योग्य गोष्ट हीच आहे की काय घडणार आहे याविषयी अब्राहमाला माहिती देणे लवकरच तो काय घडणार आहे याचा साक्षात्कार आहे. माझ्या प्रियानो, आज आपण हे लक्षात घेऊया की तुमच्याकडे आणि माझ्याकडे येणारा मेसेज कोणताही असो, परंतु त्या मेसेजचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, कोणत्या संदर्भाने तो मेसेज आलेला आहे. आज आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येतात किंवा आपण सोशल मीडियाच्या द्वारे मेसेज ऐकतो किंवा प्रवक्ते जे वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स रील्स बनवत आहेत त्याद्वारे इशारा दिला जातो. पण आम्ही हे ऐकून घेतो का? कारण देवाचं वचन असं म्हणतं की देव अंशांशाने प्रकाराने मनुष्याशी बोलतो. आणि मग ते बोलणं जे आहे ते जर का तुम्ही आणि मी गांभीर्यपूर्वक जर ऐकलं आणि त्याच्यावर जर विचार केला तर निश्चित अर्थाने येणाऱ्या धोक्यापासून आमचा बचाव होईल आणि तारणाच्या योजनेमध्ये तुमची आणि माझी वर्दी लागेल. शास्त्रामध्ये शेवटचं कन्क्लुजन मी करत आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, यावर अब्राहम भाष्य करतो व विचारतो, सर्व जगाचा नेता न्याय करणार नाहीस काय? अब्राहम केवळ सदोमाच्या बाबतीत हे बोलत नव्हता. तर हे जे परीक्षण आहे ते करत असताना तो म्हणतो तसे शेवट येण्यापूर्वी देव स्वर्गाची पुस्तके उघडतो. कारण अब्राहमाने जेव्हा असा प्रश्न विचारला तेव्हा स्वर्गाचं पुस्तक उघडलं गेलेलं आहे. प्रकटीकरण 20:4-11-15 वचनाप्रमाणे हे पुस्तक उघडलं जाणार आहे आणि जे त्यामध्ये त्यांची नोंद नाही अशा सर्वांचा न्याय ठरलेला आहे. माझ्या प्रियानो, न्याय सुरू आहे आणि या न्यायामध्ये तुमची आणि माझी अवस्था काय आहे? तुम्हाला आणि मला आज देव न्याहाळत आहे, देव आजमावत आहे, त्याच्या पापने आम्हाला आजमावतात. तर आमची कृती आणि आमची भक्ती ही देवाला मान्य आहे का? आमचं दैनंदिन जीवन हे परमेश्वराच्या पवित्र न्यायाला सामोरे जाणार आहे का? आणि याकरिता परमेश्वराचा पवित्र वचनाचा आधार आपण घेणं गरजेचं आहे.
परमेश्वर ज्याचा नाश झाला आहे त्याच्यावर अंतिम न्याय आणण्यापूर्वी तो आपणास 1000 वर्ष देत आहे. आणि ही संधी आहे. देवबाप तुम्हा सर्वांना या पवित्र वचनाचा विचार करण्यासाठी आणि या संधीचा लाभ करून घेण्यासाठी आणि भक्तीचा आनंद घेऊन पृथ्वीचा न्यायाधीश प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या समोर उभं राहण्यासाठी तुम्हा सर्वांना सहाय्य करो. आमेन. थँक्यू. धन्यवाद पास्टर, तुमचे फार सुंदर मथळा तुम्ही मंगळवार आणि बुधवारचा घेतलेला आहे. सदोम आणि गमोरा यांच्या उदाहरणातून शेवटच्या काळासाठी जी चेतावणी, आणि दुसरी म्हणजे तुम्ही बुधवारच्या सत्रातून दाखवलेला आहे का खरा जो न्यायाधीश आहे तो परमेश्वर असणार आहे पृथ्वीचा, आणि तो यथायोग्य न्याय करणार आहे. या विचारांनी आपण पुढच्या सत्रांकडे जात असताना आपल्या प्रेक्षकाला आमंत्रित करतो का ह्या गांभीरपूर्व सत्राकडे जात असताना मी पास्टर नंदू खाजेकर यांना विनंती करतो का गुरुवार आणि अधिक विचाराच्या सत्रामध्ये ते आम्हाला चालवतील. धन्यवाद पास्टर सुमित. यावेळेला गुरुवारचा जो मथळा आहे द्वितीय आगमनापूर्वीचा न्यायनिवाडा. आता न्यायनिवाडा ज्यावेळेस हा शब्द आम्ही ऐकतो तर आम्ही घाबरून जातो, आणि का घाबरतो त्याच्या पाठीमागचं म्हणजे आपण पापामध्ये गुरफटलेलो आहोत, सापडलेलो आहोत. परंतु ज्यावेळेस आम्ही दानिएलाचा 7वा अध्याय वाचतो, ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनापूर्वीचा त्या ठिकाणी न्यायनिवाडा आहे की जो की तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, आणि त्यासाठी इथं भरपूर वचने लेखकांनी संदर्भ दिलेले आहेत. ते वाचत असताना मी या ठिकाणी दानिएलाचा 7वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन वाचत आहे. दानिएलाने इथं बघितलेलं आहे. तो म्हणत आहे, मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालमय होते व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली, वह्या उघडल्या गेल्या. या ठिकाणी हा जो न्याय आहे तो न्याय चालू असताना दानिएल पाहत आहे. आणि नंतर 13 वचनामध्ये असं म्हटलं की तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघारूढ आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. मानव पुत्रासारखा जो आला तो आमचा उद्धारक, आणि पुढं आसनारूढ झालेला आसनारूढ जो आहे त्याच्याकडे तो त्या पुरुषाकडे गेलेला आहे. तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि म्हणून हा ख्रिस्त भूतलावरती परतण्यापूर्वीचा हा न्यायनिवाडा जो 1844 आम्हाला घेऊन जातो की ख्रिस्त पवित्र स्थानातून पवित्र स्थानामध्ये जातो, त्याच्याकडे हे निर्देश करते. आणि म्हणून या धड्यातून शिकत असताना की ख्रिस्त येण्यापूर्वीचा जो न्यायनिवाडा आहे तो अशा पद्धतीचा आहे. आणि पुढे जर आपण बघितलं आणखी या ठिकाणी धड्यामध्ये लेखक आपल्याला सांगत आहे, देवाद्वारे मानवजातीचा न्यायनिवाडा याबद्दल लहान प्रश्न आहे. उपदेशक 12वा अध्याय आणि 14 वचन आम्हास खात्री देते की देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. आपण जर उपदेशक 12वा अध्याय आणि 14 वचन वाचलं तर तिथं म्हटलं की देव सगळ्या कृत्यांची काय करेल, या ठिकाणी सर्व कृत्यांची झाडाझडती घेईल. आणि पौल आम्हास आठवण करून देतो की आपणास एकमेकांचा न्याय करण्याची गरज नाही, कारण आपण सर्व देवाच्या न्यायासमोर उभे राहावयाचे आहे. आपण सर्वजण आज आपण एकमेकांचा न्याय करतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकांचा न्याय करतो, परंतु पौल आपल्याला खात्री देत आहे, आपल्याला सांगत आहे की आपण सर्वजण त्या न्यायासनासमोर काय आहोत, उभे होणार आहोत, उभे राहणार आहोत. आणि म्हणून आपल्याला या धड्यातून शिकण्याची गरज आहे की जो न्यायनिवाडा आहे तो न्यायनिवाड्यातून कुणीही सुटणार नाही. आणि इथे एक उदाहरण लेखकाने दिलेलं आहे, अब्रामाचे सदोम आणि गमोरासाठी विनवणी करणे. आता अब्राम सदोम आणि गमोरा या शहरासाठी काय करत आहे, विनवणी करत आहे. आणि ती विनवणी तो त्या शहरासाठी मध्यस्थी करत आहे.
परमेश्वराकडे तो मध्यस्थी करत आहे. अगदी त्याच प्रकारची मध्यस्थी आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्या परमपवित्र स्थानामध्ये करताना आम्हाला दिसत आहे. हा एक प्रकारचा न्यायनिवाडा होता. हे आम्हास न्यायनिवाड्यामध्ये महत्त्वाचा दृष्टिकोन देऊ शकते आणि म्हणून न्यायनिवाड्याची जी काय हाताळणी परमेश्वर करत आहे तो फार वेगळ्या पद्धतीने करत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस न्याय करण्याची वेळ येते त्यावेळेस आपली बाजू सिद्ध करण्यासाठी कोणाची तरी आपल्याला मध्यस्थीची गरज पडते. आपण सर्वजण पापी आहोत आणि आपल्या पापाची क्षमा करण्यासाठी किंवा आपला न्याय करण्यासाठी पवित्र शक्तीची गरज आहे. आणि ती पवित्र शक्ती दुसरं काय नाही, प्रभू येशू ख्रिस्त आहे, जी पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय करत आहे, न्याय करत आहे. आणि अधिक विचारामध्ये जर आपण बघितलं तर इथं असं म्हटलं गेलेलं आहे की जे परमेश्वराचा शोध घेतात त्यांच्या विरुद्ध सैतानाचे दोष त्यांच्या पापांच्या असंतोषातून येत नाही, तर तो त्यांच्या दोषीशिलात आनंद करतो, कारण त्याला ठाऊक आहे की केवळ त्यांच्या देवाच्या आज्ञा मोडण्याद्वारे तो त्यांच्यावर सत्ता गाजू शकतो. त्याचे दोष त्याच्या ख्रिस्ता बरोबरच्या शत्रुत्वातूनच उगम पावतात. तारणाच्या योजनेद्वारे येशू मानवी कुटुंबावर असलेली त्याची पकड तोडतो आणि मानवाला त्याच्या सत्तेखालून सोडवितो. सैतानाला हे पूर्णपणे माहीत आहे की देवाच्या आज्ञा मोडल्याच्या द्वारेच मनुष्य माझ्या सत्तेखाली जगू शकतो, सत्तेखाली तो राहू शकतो. आणि येशू ख्रिस्त त्या सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना सोडवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो आणि आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा घेण्यासाठी ख्रिस्त आपल्यासाठी एक मध्यस्थी करत आहे. आणि म्हणूनच या मथळ्यामध्ये आपण शिकलो आहोत की द्वितीय आगमनापूर्वीचा जो न्यायनिवाडा आहे तो न्यायनिवाडा अशा प्रकारचा आहे की आमचा उद्धारक आमच्यासाठी त्या ठिकाणी आमच्यामध्ये आणि पित्यामध्ये काय करत आहे, मध्यस्थी करत आहे. आणि ती मध्यस्थी करत असताना आज आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे की आपण त्या पापातून बाहेर पडायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आम्ही तो खरा न्याय येईल, ज्यावेळेस ख्रिस्त येईल आणि त्यावेळेस आम्ही सर्वजण निर्दोष असे त्याच्यासमोर उभे राहावेत. यासाठी आम्हाला आज या धड्याची अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. धन्यवाद पाळक साहेब, तुम्ही गुरुवार आणि अधिक चर्चासत्रावर प्रकाश टाकलेला आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की न्यायनिवाडा म्हटलं का प्रत्येकाच्या मनामध्ये धास्ती लागते, परंतु न्यायनिवाड्याचा संदेश हा तुमच्या आणि माझ्यासाठी एक सुवार्ता आहे. कारण का आमचा वकील असा आहे ज्याच्यामध्ये दोष नाही किंवा तो काही चंद पैशासाठी विकत घेऊ जाऊ शकत नाही. तो सत्य आहे आणि तो सत्यरीतीनेच आम्हाला न्याय मिळवून देणार आहे. आणि म्हणून आपल्या त्या वकिलावर, येशू ख्रिस्तावर, त्या मध्यस्थीवर आपण विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आणि द्वितीय आगमनापूर्वीचा न्यायनिवाडा म्हणजे येशू ख्रिस्त येण्या अगोदर प्रत्येकजण तपासला जाईल, प्रत्येकाची बाजू मांडण्यात येईल आणि बाजू मांडून झाल्यावर त्याचा त्याचा न्याय करण्यात येणार आहे. आणि त्या निकालासह तुमचा माझा, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा ह्या पृथ्वीवर काय करणार आहे, येणार आहे. आणि म्हणून आपल्या ह्या संपूर्ण 10व्या धड्याचा जो निष्कर्ष हाच आहे की पावलाने पहिल्या कोरिंथकरांच्या पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे का ज्यांच्यावर ह्या जगाचा, युगाचा काय झालेला आहे, शेवट आलेला आहे, त्या अशा आपल्या लोकांसाठी इस्रायल राज्याचा अनुभव दाखला रूप म्हणून आपल्यासाठी लिहून ठेवण्यात आलेला आहे. जर आपण इस्रायलाच्या अनुभवातून शिकलो नाही तर प्रियांनो आपल्या ख्रिस्तीपणाला काहीच अर्थ उरणार नाही. कारण का जर इस्रायल राज्याचा अनुभव आपल्यासाठी एक दाखला म्हणून लिहिलेला आहे, जर त्यातून आपण शिकलो नाही तर फार मोठी शोकांतिका ख्रिस्ती जीवनाची आपणच ठरणार आहोत. आणि म्हणून प्रेक्षकांना विनंती आहे, ख्रिस्ती विश्वासाची वाटचाल करत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या लोकांच्या वृत्तांचा अभ्यास करा, त्यांच्या अनुभवातून शिका आणि वेळीच पश्चाताप करून परमेश्वराकडे वळा. कारण का दिवस जवळ आलेले आहे, तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. जर प्रियांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा
आणि आपल्याकडे जर काही प्रार्थना विनंती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये ती प्रार्थना विनंती आम्हाला पाठवा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि आम्हाला कळवा, सुचवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. या प्रसंगी ह्या सत्राचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर नंदू करंडे आहेत. त्यांना मी विनंती करतो का ते आपल्या सत्राचा शेवट प्रार्थनेद्वारे करतील. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान पवित्र परमेश्वर दयाघन ईश्वरा, पुन्हा एक वार आज या धड्याच्या माध्यमातून ज्या सूचित सूचना तुला द्याव्याशा वाटत आहेत त्या सर्व तू आजपर्यंत देत आलेला आहेस. आम्ही सर्व मानव प्राणी प्रभू परमेश्वर देवबापा या सूचनेचं ग्रहण करावं, गांभीर्याने त्याच्यावर विचार करावा, वाईटाचा निषेध करावा, चांगलं ते बळकट धरावं आणि येणाऱ्या दिवसामध्ये जो न्यायाचा दिवस आहे, तारणाचा दिवस आहे, येशू ख्रिस्त येण्याचा दिवस आहे, त्याकरिता आम्ही सर्वजण तयार असावं असा तुझा स्वर्गीय आशीर्वाद दे. जे श्रोते आहेत, जे ऐकत आहेत, जे पाहत आहेत, अशा सर्वांना तुझा आशीर्वाद पाठव आणि तुझ्या पवित्र स्वर्गीय राज्यासाठी त्यांना तयार कर. नम्र प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून आहे. आमेन. पुन्हा भेटूया एका नवीन धड्याद्वारे. तोपर्यंत सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम.